50ला सावता महाराज जन्माला आले, 1270ला नामदेव महाराज जन्माला आले, 1275ला माऊली जन्माला आले. 1296ला माऊलींनी समाधी घेतली, 1350ला नामदेव महाराजांनी समाधी घेतली. 14व्या शतकामध्ये कबीर महाराज जन्माला आले, 1532ला नाथ महाराज जन्माला आले. शाळेतले पोर असले तरी उभ्या. 1532ला नाथ महाराज जन्माला आले. 16व्या शतकामध्ये 1608ला आज ज्यांचा अभंग घेतला ते तुकोबराय जन्माला आले. 1630ला छत्रपती जन्माला आले. 1658ला अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. 1672ला राज्याभिषेक झाला. 1680ला राजे निघून गेले. 81ला युवराज संभाजी गादीवरती आले. छावा सह्याद्रीचा छावा गादीवरती आला. 9 वर्षाचा झुंजार कारभार केला आणि 1689ला राजे निघून गेले. 17व्या शतकामध्ये महिला पोळ्या लाटत असताना पानिपतची लढाई झाली आणि पानिपतच्या लढाईमध्ये 9 लाखाची बांगडी महाराष्ट्राची फुटली. तो इतिहास पानिपतच्या लढाईचा आहे. 17व्या शतकामध्ये संपला कालावधी. 18वं शतक चालू झालं. डोक्याला चिंध्या बांधल्या, अंगावरती फाटक्या गोदाड्या घेतल्या, फाटलेले पोताडे अंगावरती बांधले आणि भर कीर्तनामध्ये माणूस उभा राहिला आणि सांगितलं, एक वेळ आपल्या घरातले भांडे का पण आपल्या पोरांना शिकवा. असं असणारे गाडगे बाबा जन्माला आले 1876चा. 19व्या शतक त्या ठिकाणी उभं राहिले. 1914ला पहिलं महायुद्ध, 1922ला सरकार, 1935ला रिझर्व्ह बँक, 1939ला दुसरं महायुद्ध, 1942ला चले जाव, 1947ला तिरंगा, 1950ला राज्यघटना, 1962ला भारत चीनचं युद्ध, 1972ला भारत पाकिस्तानचं युद्ध, 1972ला महाराष्ट्रामध्ये दुष्काळ, 1999ला कारगिलचं युद्ध, 2006 साली मुंबईवरती 26/11चा हल्ला झाला, ज्याच्या 2 मुली लग्नाला आला. असा 54 वर्षाचा माणूस त्या अतिरेक्यांच्या समोर उभा राहिला. अतिरेक्यांना त्यानं पाठीमागून पकडलं. 23 गोळ्या अंगामध्ये गेल्या, पण त्या पोलिसांना, त्या महाराष्ट्र पोलीस दलाची शान राखली. त्याचं नाव तुकाराम ओळगे. असा इतिहास या महाराष्ट्राचा ओजस्वी तेजस्वी इतिहास भारताचा आहे. आपण त्या राष्ट्रात जन्माला आलोय. 2019-20ला कोरोनाची लाट आहे, त्याच्यात वाचलो. 20ला पुन्हा आली, त्याच्यात वाचलो. आणि 2025च्या कीर्तनाला येऊन बसलो. याच्यापेक्षा मोठं भाग्य काय असेल? याच्यातल्या निम्म्या तारखा जरी पाठ झाल्या तरी माणूस तलाठी होऊ शकतो. आपलं कीर्तन फक्त म्हाताऱ्या माणसासाठी नाही, तर वैज्ञानिक दृष्टी जागी करून उद्याच्या काळामध्ये घडणाऱ्या भविष्यासाठी आहे. 1 मार्काचं उत्तर स्पर्धा परीक्षेमध्ये त्या पोराला कीर्तनातून सापडलं आणि त्याच्या जीवनाचं कल्याण झालं, तर त्याच्या आई वडिलांचं बांग फिटलं. ध्यानात ठेवा.